हॅलो, आम्ही जे राहिलो ते आहे निवांत होमस्टे. तर मेटतळे गाव म्हणून आहे. तुम्हाला दाखवतो पूर्ण कॅम्पस कसं आहे. मेन रोड पासून थोडंसं आत आहे. समोर दिसते तेच आहे. निवांत होमस्टेची सगळी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. ज्यांना कोणाला यायचं असेल त्यांनी प्लीज आधी कॉन्टॅक्ट करा आणि मग या. त्यांची स्वतःची पूर्ण अशी जागा आहे आणि राहण्यासाठी त्यांनी वर आणि खाली असं केले. आम्ही राहिलेलो खाली. पार्किंगसाठी पण जागा आहे, तुम्हाला दाखवतो. पार्किंगची जागा सगळं पार्किंग करू शकतो. समोर गार्डन आहे खेळायला. त्यांचं घर आहे, हे स्टे आहे. इथे पण आता हे नवीन होणार आहे स्टे त्यांचं. इथे वरती आहे राहायची सोय, बाल्कनी आहे. इथे खाली त्यांचं घर आहे आणि आम्ही इकडे राहत होतो. इथे गार्डन आहे. हो ग पिलू बसले ना. अरे मला ते सर तुला झोक्यावरच बाहेरून घ्यायचं होतं का, हा ना. हो बर ठीक आहे येतो. हा, महाबळेश्वरमध्ये आम्ही जिथे थांबलेलो निवांत होमस्टे म्हणून नावाचं हे स्टे होतं. म्हणजे हे त्यांचं स्वतःच घर आहे आणि वरती 4 रूम, खाली 1 रूम असं त्यांनी डेव्हलप केलेलं लोकांना राहण्यासाठी. मग त्याचं टूर मी तुम्हाला देतो, म्हणजे कशा कशा रूम्स आहेत, त्यांनी काय सोयी केलेल्या आहेत हे तुम्हाला दाखवतो आता. हाय. ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर असं त्यांचं हे घर आहे. फर्स्ट फ्लोअरला 4 रूम्स आहेत आणि त्याच्या 4ही बाजूनी बाल्कनी आहे. म्हणजे रूमच्या बाहेर आल्या आल्या प्रत्येक रूमला बाल्कनी असल्यासारखंच आहे. म्हणजे बाल्कनीमध्ये बसल्या बसल्या सकाळ संध्याकाळचा तुम्ही सगळ्या वेळेचा तुम्ही ही व्ह्यू एन्जॉय करू शकताय. फ्रेश हवा तर डेफिनेटली इथं आहेच. आणि आता इथं तुम्ही बघता, इथं एक एक्स्ट्रा एक्सटेंडेड बाल्कनी आहे. तिथं झोका बांधलाय जेणेकरून तुम्ही सकाळचा आणि संध्याकाळचा चहा एन्जॉय करू शकताय. आता व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दिसतंय की रूम्स असतील, ते टेरेस असेल, ते खूपच त्यांनी स्वच्छ ठेवतात. सतत त्यांचं क्लिनिंग हे सुरूच असतं. तुम्हाला जेवायचं असेल, नाश्ता करायचा असेल, तसं त्यांना आधी सांगावं लागतं. म्हणजे जेणेकरून त्यांनी घरीच सगळ्या जेवणाची व्यवस्था करतात. म्हणजे आपल्याला घरगुती जेवणाचा आस्वाद मिळतो. आणि ते लोकल तिथंच असल्यामुळं तिथले मसाले असतील, तिथल्या सगळ्या काय ज्या काही गोष्टी असतील ते आपल्या लोकल टेस्ट आपल्याला मिळेल. तर महाबळेश्वर मधला हा आमचा 3रा आणि शेवटचा दिवस होता. आता 2 दिवस कसे गेलेले हे आमचा मला कळालं नव्हतं. तर बघा आम्ही 3ऱ्या दिवशी काय केलं ते. आता आम्ही महाबळेश्वर पासून निघालोय, चेकआउट केलेलं आणि आता कुठे चाललो आपण? पाचगणीला चाललोय ना, वय आणि पाचगणीला. तिथं जे आपले शूटिंग बऱ्याच ठिकाणी शूटिंग होतात, गणपतीचं मंदिर आहे ते, तिथं जायचं आहे. एक घाट आहे, मॅप्रो गार्डन आहे, असे 2-3 पॉइंट्स येतात आहे. आज आम्ही कव्हर करणार आणि पुण्याला जायचं. ओके, लेट्स गो. आता जसं तुम्हाला दिसतंय आम्ही पोहोचलोय मॅप्रो गार्डनला. टोटल 2 मॅप्रो गार्डन आहेत. एक आहे महाबळेश्वर मध्ये आणि दुसरं आहे वाई मध्ये. आम्ही आत्ता जे मॅप्रो गार्डन मध्ये आलोय हे महाबळेश्वर मधलं मॅप्रो गार्डन आहे. गेल्या गेल्या आमच्या जिजाचं फोटोशूट हे सुरूच झालेलं. मग तोपर्यंत आम्ही बघत होतो की दुसरीकडे काय काय आहे. इथं गेल्या गेल्या आईस्क्रीम्स आहेत, नाश्ता सेंटर आहे, छोटे रेस्टॉरंट आहे आणि पुढे तुम्हाला जी शॉप दिसेल तिथं मॅप्रोचे जे काही सगळे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे मिळतात. मॅप्रोचे जे काही सगळे प्रोडक्ट्स आहेत ते आपण पहिला टेस्ट करू शकतो. आता हे काउंटर आहे ते नाचोचं आहे आणि खाकऱ्याचं आहे. म्हणजे तुम्हाला कळतं की नेमकी कशी टेस्ट आहे, म्हणजे तुम्हाला ते घ्यायला बरं पडतं.
झाली का शॉपिंग जिजा? काय काय घेतलं दाखव बरं. चॉकलेट घेतले आणि मसाला काय भाकरा 4-5 घेतले वेगवेगळे असे घेतले. सगळं आता कॅम्पस फिरलाय खायचा फक्त. अजून बाकीचा कॅम्पस बघायचा आहे इथला मॅपचा हो ना. आता मग अशी आम्ही इथे गेलेलो. आता इथे गार्डन आहे मोठंच्या मोठं. अरे बापरे. आणि इथे खाली रेस्टॉरंट आहे. हाय. आम्ही स्ट्रॉबेरी ज्यूस प्यायला आलोय. हां स्ट्रॉबेरी ज्यूस त्यात खाली रेस्टॉरंटमध्ये. हाय. कुठे गेलीस तू? स्ट्रॉबेरी मध्ये का? बघू कुठे स्ट्रॉबेरी. हा चला चला या. बघितलं इथं आम्ही पारसी पॉइंटला आलोय. मग अशी आमचं मॅप्रो गार्डन झालेलं. तिथं बऱ्याचशा गोष्टी टेस्ट अँड ट्राय केल्या आणि थोडंफार विकत घेतल्या. आता आणि आम्ही आलोय नेक्स्ट त्याच्या पुढे 5 किलोमीटरचं पारसी पॉईंट आहे. मग आता हळूहळू आम्ही आता महाबळेश्वर सोडून आम्ही चाललोय पंचगणीला. आधीमध्ये जे पॉईंट होता तो हा पारसी पॉईंट तो आपण बघूया. आता पाचगणी सुरू झालेला त्यापैकी एक पॉइंट होता पारसी पॉइंट. इथून आपल्याला ढोम लेक दिसतं. त्याचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतोय खरं तर. आणि इथं दुर्बिणी पण आहेत जिथून आपण 5 पॉइंट बघू शकतो. 10-20 रुपये त्याचे काहीतरी चार्जेस आहेत. म्हणजे तारे जमीन पर्यंत शाळा असेल, चेन्नई एक्सप्रेस मधले थोडं जिथे शूट झाले ते असेल ते दाखवतात. टेबल लँड पण दाखवतात. थोडं उशीर झालेला आम्हाला निघायचं होतं पुण्याला पण मग आम्ही टेबल लँडला गेलो नाही. आता आम्ही महाबळेश्वर, पंचगणी आणि वाई आता असं आलोय. आणि पुढे आता पुण्याला जायचं आहे. पण आता ही मंदिर आपण बघूया कसं आहे. हेच आहे ते वाईचं मंदिर. आपण जे सगळ्या मूवीमध्ये बघितलेलं आहे हेच महागणपती मंदिर. आत मोठी गणपतीची मूर्ती आहे. जे कोणी बघितलं असेल. आत शूटिंग आणि फोटो लावड नाही आहे. हेच ते मंदिर आहे. शेजारी नदी आहे आणि याच्या शेजारचे 2 मंदिर मागचे. आता हेच महागणपतीच्या शेजारचं मंदिर आहे महादेवाचं. अजून 2 छोटे मंदिर आहे पण तसंच हे पण मंदिर आहे. नंदी खूपच इंटरेस्टिंग वाटतंय. मस्त आहे नंदी. ऑब्विसली इथं पण खूप साऱ्या मूवीचं शूटिंग झालं असेल माहित नाही. काशीश्वर मंदिर. शंकर पार्वतीचं हे मंदिर आहे की जे महागणपतीच्या शेजारचं एक मंदिर आहे. खूपच सुंदर आणि शांत वाटलं या मंदिरात. हॅलो. आमचं महागणपती दर्शन झालेलं आणि आता आम्ही निघालेलो मॅप्रो गार्डनला. महागणपती थोडा होता ना गणपती. मोठा गणपती होता. एकदम मोठा गणपती होता. आणि परत शिवपार्वतीचे शिवपार्वतीचे 2-3 मंदिर होते ते पण आम्ही बघितले. आता आपण पुण्याला चाललोय. जाता तर फक्त मॅप्रो गार्डन आहे. खेळायला घेतलं तिच्याला. आणि मॅप्रो गार्डन व्हायचं आहे तिथं जायचं असं प्लॅन आहे. बघू काय होतंय. तिथं गेलो तर आपण तिथलं बघू. लेट्स गो. हॅलो. आम्ही आलो मॅप्रो मध्ये.
वाईचं आहे. मागचं महाबळेश्वरचं मॅप्रो तुम्ही बघितलं आणि आता आलोय आम्ही मॅप्रो वाईमध्ये. आता इथे बघूया आणि काय काय आहे ते. ठीक आहे, चला. आता इथे छोट्या मुलांसाठी एक छोटा ॲडव्हेंचर पार्क असा आहे बघा. आता जिथं चालले आहे आमच्यात की जे हे फ्री आहे, पण बाकीचे जे वेगवेगळे ॲडव्हेंचर पार्क आहेत वेगवेगळे ते मोस्टली चार्जेबल आहेत. हे बघा आमच्या इथे जिथं चालली आहे ना. आता ही माझी इथं जिजा खेळत होती आणि हे दिसते ऑडिटोरियम दिसत आहे आता, जे की बहुतेक बंद आहे आत्ता तरी. आता पुढं फूड कोर्ट, मॉल, ड्रिल म्युझियम, आर्ट गॅलरी. वाईच्या मॅप्रोमध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत बघण्यासारखे, पण आम्हाला ऑलरेडी इथं उशीर झालेला, म्हणजे संध्याकाळ होत आलेली, त्यामुळे सगळा कॅम्पस बघता आला नाही. येस, आता आहे इथं फूड कोर्ट. यार इथं माहोल खूपच छान आहे. जसं तुम्ही बघताय बसण्याची खूप सुंदर सोय, खूप सारे चांगले चांगले ऑप्शन्स आहेत. पिझ्झा, बर्गर, सँडविच, वेगवेगळे असे ऑप्शन्स आहेत. वास तर खूप सुंदर सुटला इथं, खूपच छान वास येत आहे. आणि आता याच्या पलीकडंच आपलं त्यांचं जे स्टोर आहे, ह्याचा मॅप्रोचं स्टोर आहे. जे आपल्या महाबळेश्वरच्या याच्यामध्ये होतं तेच सेम इथंच आहे. परत अगेन सगळे चॉकलेटचं टेस्टिंग, सगळे सिरपचं, सगळ्या ज्यूसचं टेस्टिंग सगळं आहे इथं. म्हणजे ज्याचं टेस्टिंग सुरू आहे. हे छान आहे का? आता आपण मॅप्रो गार्डन बघून जाऊया वाई मधनं. आता पुण्याला जायचं घरी आहे ना. मध्ये कोणतरी जेवायचं, भूक लागली आता मला थोडी. खूप लागली मला. काय लागली? भूक लागली. बर, आता जेवायचं आणि मग आता घरी झाली. अशी आमची झाली ही छोटीशी ट्रिप महाबळेश्वरची 3 दिवसांची, जे महाबळेश्वर, पाचगणी आणि वाई असंही जातात. जे जे पॉईंट्स आम्ही ठरवलेले ते बऱ्यापैकी आम्ही कव्हर करायचा प्रयत्न केलेला, आम्हाला जसं कम्फर्टेबल वाटतं तसं, हो ना. चालेल, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. पोहोचलो का आपण? कुठे पोहोचलो? झाली ट्रिप आमची, खूप मजा आली ट्रिपला. मस्त थंडगार वातावरण होतं. इतक्या स्ट्रॉबेरी खाल्ल्यात आम्ही, हो ना पिलू? स्ट्रॉबेरी खाल्ल्याची मजा गेली. हो, खूपच मजा, हो ना पिलू? संपले 8 दिवस संपले ना. आता असंच पुढचं मस्त ट्रिप अजून प्लॅन करू, कारण अशी खूप मजा येते नवीन नवीन ट्रिप प्लॅन केले की. ओके, करायचं प्लॅन. बाय बाय. बाय बाय. आता उद्या सकाळी भेटू. ओके.